ठीक आहे, झाले का प्रोजेक्ट सगळ्यांचे? एक काच ठेवलं. त्याला थोडा वेळ लागेल याचं केस स्टडी. 10चे 10 कोणाचे आले? काय केस स्टडी? फुल टाइम डिलिव्हरी प्रेडिक्शन. आणि हे बाजूला ठेवायचे चेअर असे मूर्ख आहे मुलं असं मध्ये ठेवतात. हां, फुल टाइम डिलिव्हरी प्रेडिक्शन. कुठली काय टाईम? फूड टाईम डिलिव्हरी. काय केस काय होती ती? काय घेतलं म्हणजे का बरं? म्हणजे किती वेळात एक्झॅक्टली पोहोचल, किती मिनिटात पोचेल? किती मिनिटात पोहोचल. त्यासाठी तुम्हाला डेट टाईम मॉड्यूल लागला असेल, वापरला का? हां, ठीक आहे. तू प्रमोशन हां, प्रमोशन होईल का नाही कारण एचआरला डिस्क्रिमिनेट करायला बरेच फॅक्टर कन्सिडर करावं लागते. त्यासाठी आपण कारलँडचा हां म्हणजे म्हणजे जे प्लॅटफॉर्म असतात ना डिफरंट म्हणजे ओल्ड तालुका म्हणजे विकतात ते त्यांच्यासाठी कारची रेंट ठरवायची त्याचे त्याच्या ह्याच्यानुसार मल्टिपल फीचर्स. गुड. काय काय मोठ्याने? हां हां गुड. चांगलं आहे, आवडलं मला, तुमचं आवडलं. हे पण मस्त आहे. ॲक्युरेसी असं काही नाही, लॉजिस्टिक सगळ्यांमध्ये ॲक्युरेसी चांगली झाली पाहिजे. मला डेट टाईम बघू द्या. ऑर्डर आय डी आणि डेट टाईम. आता एक्सप्लेन करा बरं, मी जर विचारलं व्हॉट वॉज युअर मेजर प्रोजेक्ट? मग हाच तर प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता झाले ना, त्यातला तुमचा जो मी बोललो तो चांगला आहे. तो प्रोजेक्ट प्रिपेअर करा पूर्ण एंड टू एंड, बोलण्यापासून तर डिलिव्हरी कसं इनिशिएट करायचा, काय तुमच्या आर्किटेक्टच्या स्टेप्स होत्या, काय पाईपलाईन मेंटेन केली, याच्यावरती अजून किती वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन विचारू शकता, मेंटेन करा. 10%चा इंटरव्ह्यू तुमचा झाला, इथेच क्लिअर झाले तुम्ही इंटरव्ह्यूला 10%. ठीक आहे. चौघांचेच झाले का 10 फक्त? बाकी तुमचे नाही आले? काय केलं केस स्टडी? हां वेदर आणि व्हेकलमुळे डिलिव्हरी टाईम कसं अफेक्ट करतात त्याच्यावर लॉजिस्टिक आणि लिनियर. म्हणजे लॉजिस्टिकमध्ये हे फाइंड आउट होतं की ते डिलिव्हरी ऑन टाईम आहे की नाही, आणि लिनियरमध्ये ते टाईम प्रिडिक्ट करतं की कधी येणार. मला नाही समजलं काय, परत एकदा. प्रॉब्लेम काय होतो? डेटा जाऊ द्या. स्ट्रॉंग नाही आहे ना. काहीतरी प्रोजेक्ट्समध्ये मी काल पण बोललो, रिअल टाईम काहीतरी इश्यू सॉल्व झाला पाहिजे. हा इश्यू आहे तो पुढे मेजर प्रोजेक्ट म्हणून नाही गेला तरी चालेल. ते तो एकच मात्र सोल्युशन आहे, नाही तसं असेल तरी नाही चालेल. बट हे असं पाहिजे की इट शूड सॉल्व एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम इन डे टू डे लाईफ. तुम्ही केले का?
हडप सर नाही त्याचं प्रॅक्टिकल चालू आहे. यशने सेम सोबतच आहे. असो. तुमचा तो प्रोजेक्ट मनला बघ म्हणजे चालू आहे बॅक एंड. बनवलंय का फ्रंट माझे रेपोजिटरी क्लोन कर बघ बनता येत असेल. हे बघ इथे डेटा अपलोड करायचा. हे बॅक एंड आहे पूर्ण. याला APIs आहे प्रत्येकाला. इथे डेटा अपलोड करायचा. इकडे स्कीमा डिटेक्ट होतील. स्कीमा म्हणजे म्हणजे मी काही वर्ड्स बनवून ठेवलेत. फॉर एक्झाम्पल डेट असेल तर काही लोक डेटला DET ठेवतील, काय ऑर्डर डेट ठेवतील, काही डिलिव्हरी डेट ठेवतील, असं किंवा मल्टिपल डेट्स असू शकतात. तर ते मॅच झालं पाहिजे. त्यासाठी हे कॅपेबिलिटीज ते डिटेक्ट. इकडे मग इन्साईट्स निघतील त्या डेटाच्या. मग त्या इन्साईट्स नरेटिव्ह फॉर्ममध्ये जातील. विच इज अ टॉप सेलिंग प्रॉडक्ट, विच इज नॉट, कुठला आहे कुठला नाही. फोरकास्ट, फ्युचर डिटेक्ट की 2 महिन्यानंतर सेल किती होईल, 3 महिन्यानंतर सेल किती होईल. डिसिजन, तुम्ही काय डिसिजन घेऊ शकता. हे मग डायरेक्ट डाउनलोड करू शकता ते रिपोर्ट्स. हे काय केलं आता, एवढं सगळे API जॉईन करावं लागले असते ना, त्यापेक्षा एकच API बनवला जो हे सगळ्यांना जॉईन करेल. आणि हा LLM आहे, ह्याच्यावर काम चालू आहे अजून. लय महाग आहे चालू. इंटरनल सर्व्हर एरर, ह्याच्यावर काम चालू आहे. म्हणजे हे सगळं ॲज अ प्रॉम्प्ट LLMला जाईल. LLM चांगल्या वेमध्ये देईल ChatGPT. तर हे असं आहे, डेटा ॲनालिस्टचं कामच घेऊ यायचं. असे प्रोजेक्ट याला म्हणतात रिअल टाईम प्रोजेक्ट. कळलं का? असं नाही पूर्ण मी काय एक्सप्लिसिट कोड नाही केलं आहे. मी पण कोपायलट्स वापरले, जेमिनाय वापरला. ChatGPT एवढं नाही देत. जेमिनाय वापरला, परप्लेक्सिटी वापरलं, मी पण वापरले. बट कोड आर्किटेक्चर, एवढं आर्किटेक्चर समजायला पाहिजे. बघा फाईल्स बघायचं किती आहे बघा. एवढ्या फाईल्स आहे. API मध्ये एवढ्या इंजिन्स. हा प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे. इकडनं फ्रंट एंड. मग तू फ्रंट एंड सुरू करू शकतो जॉईन करू. असं आहे आता सध्या आम्ही दोघं करतो. चलो ठीक आहे. सो टुडे वी विल स्टार्ट विथ खूप मस्त अल्गोरिदम आहे ज्याला आपण म्हणतो डिसिजन ट्री. ट्री बेस्ड अल्गोरिदम आपण सुरू करू. हां डेटा सायन्स. चलो ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं, वी वर स्टडिंग अबाउट रिग्रेशन, क्लासिफिकेशन. ठीक आहे. रिग्रेशनसाठी कुठला अल्गोरिदम आपण केला, लिनियर. लॉजिस्टिक कशासाठी होता, क्लासिफिकेशनसाठी. करेक्ट. आता डिसिजन ट्री हे असे अल्गोरिदम्स आहेत जे विच डज युअर रिग्रेशन ॲज वेल आणि क्लासिफिकेशन पण.
म्हणजेच काय, डिसिजन ट्री रिग्रेसर जो आहे तो रिग्रेशनचं काम करतो आणि डिसिजन ट्री क्लासिफायर जो आहे तो क्लासिफिकेशनचं काम करतो. आता हे जे आहे हे लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशनपेक्षा एक स्टेप वरती जातात, ज्याची ॲक्युरेसी त्या दोघांप्रमाणे चांगली येते. ठीक आहे. तर मग पहिला क्वेश्चन, व्हॉट अदर अल्गोरिदम यू कुड हॅव युज्ड दॅन लिनियर रिग्रेशन? कुठला सांगा? डिसिजन ट्री रिग्रेसर. And what other algorithm you should have used, like other than logistic regression, what do you think you should have used? Decision tree classifier. ठीक आहे. डिसिजन ट्री आता काय आहे, हा एक ट्री बेस्ड अल्गोरिदम आहे अँड इट इज अगेन अ सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम. सुपरवाइज म्हणजे काय? लेबल डेटा. ठीक आहे. चलो, तर ट्री बेस्ड म्हणजे काय, तो ट्री सारखा वर्क करतो, एक फॉलोज अ सिक्वेन्शियल स्टेप्स. तर त्याच्यामध्ये कसं, लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे की माणूस फिट आहे की अनफिट आहे, ग्रेटर दॅन 30 ऑफ एज. ठीक आहे. तर पहिली जी आहे इथे जे दिसतंय तुम्हाला एज 30, त्याला काय म्हणतात? रूट नोड. लिहा, पहिले ते लिहून घ्या. सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम यूज फॉर, आता जे मी सांगितले ते तुमच्या भाषेत लिहा. सांगितलं ना मी. रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन दोघांसाठी यूज होता. ठीक आहे. आता याचं वर्किंग समजा, वर्किंगपेक्षा याचं आर्किटेक्चर समजा. तर फर्स्टली हा डायग्राम ड्रॉ करून घेता का? करून घ्या. हां, सेकंड. झाला ड्रॉ करून? अगेन दिस आर्किटेक्चर हे बॅकएंडला होतं, हे तुम्हाला समोर करायची गरज नाही. अपफ्रंट हे काही होत नाही. ठीक आहे. तसं लिनियर रिग्रेशन y=mx+c दिसला का तुम्हाला कुठे कम्प्यूट होताना? नाही, पण तो झाला. सिग्मॉइड फंक्शन्स बघितला का कम्प्यूट होताना? नाही, पण तो झाला. ॲक्युरेसीचं फॉर्म्युला बघितला का कम्प्यूट होताना? नाही. सो दिस थिंग्स गोज अंडर बॅकएंड. ठीक आहे. अँड सेकंडली हे क्लासेसमध्ये स्टोर्ड आहे, डिसिजन ट्री क्लासिफायर. करेक्ट. सो एक क्लास कॉल झाला तर त्यामध्ये सगळं ऑलरेडी झालेलं असतं. ठीक आहे. तर झालं. तर ही जी पहिली नोड आहे तुमची फर्स्ट, वेअर युअर एंटायर डेटा सेट इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड युअर रूट नोड. लिहा. Second one is your decision nodes. Second one is your, हे जे कुठले आहेत तुमच्या दोन डिसिजन नोड्स आहेत. डिसिजन नोड्स काय करतात? दे आर इंटरनल नोड्स वेअर डेटा गेट स्प्लिट.
म्हणजे तुमचा जो डेटा आहे तुमचे लास्टवाले कुठले आहेत? लीफ नोड, करेक्ट, जिथे फायनल डिसिजन्स येतात, फायनल प्रेडिक्शन. ठीक आहे. आता हे वर्क कसं करता बघा. डेटा स्प्लिट कसा होता, एज ग्रेटर दॅन 30 आहे. ओके, नाव दिस इज अ डेटा विथ वेअर एज इज ग्रेटर दॅन 30. ठीक आहे. जर एक्सरसाइज करतात का आणि दुसरं कुठले, लॉट्स ऑफ जंक फूड. ठीक आहे. इफ ग्रेटर दॅन 30, येस एक्सरसाइजमध्ये, येस कशाला, फिट, नो, अनफिट. जंक फूड, लॉट्स ऑफ जंक फूड, इफ येस अनफिट, इफ नो फिट. म्हणजे जर एक्सरसाइज केली, जर एक्सरसाइज येस असेल, म्हणजे त्या डेटामध्ये जर या पर्सनची एक्सरसाइजच्या ठिकाणी 1 असेल तर म्हणजे काय येतो, फिट. जर 0 असेल, अनफिट. जंक फूडच्या ठिकाणी येसला 1 असेल तर अनफिट, नोला फिट. असा हे स्प्लिट होत जातं. ठीक आहे. या स्प्लिट्सवरती ना कंडिशन्स असतात. ठीक आहे. या स्प्लिटिंग कशावरती होते, हे जे डेटा स्प्लिट होतात ना, हे कंडिशन्स, काय कंडिशन्सवरती स्प्लिट होतील ना, तर त्या कंडिशन्स आर नथिंग बट गिनी अँड एन्ट्रोपी. याच्यावरती स्प्लिट होतात. गिनी एन्ट्रोपी सांगेल काय काय नाही, लिहून घ्या फक्त. गिनी GINNI and entropy ENTROPY. ठीक आहे. लिहा आता माझ्या मागे. द डिसिजन ट्री splits the data set into smaller subset. The decision tree splits the data set into smaller subsets based on its features and values. Features and नका लिहू, feature values. ठीक आहे. आता हे जे सगळं मी देईल, जर कोणी डिसिजन ट्री काय नाही विचारलं, हा पेज बोलून टाकायचा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मग त्याच्यावरती काही एक्स्ट्रा क्वेश्चन पण नाही करतील म्हणजे. बट दिस इज अ बेसिक फ्लो. कारण की होतं काय, तुम्ही ChatGPTला जाल, तो एक तुम्हाला डेफिनेशन देईल, जेमिनाय एक देईल, यूट्यूब व्हिडिओवर एक सांगतील. त्यापेक्षा हा एक रॉ फॉर्मॅट आहे. गो अँड स्पीक दिस इन फ्रंट ऑफ इंटरव्ह्यू, जर डिसिजन ट्री काय विचारलं तर. ठीक आहे. स्टेप 1, at each node, आता नोड काय ते समजलं. The algorithm selects the best feature. At each node, the algorithm selects the best feature. At each node, the algorithm selects the best feature. Splits point that partition. Splits the point. Second है, second. Step second. Splits the points that do partitions on data to reduce impurity. C, third step. It continues splitting
it continues splitting until stopping conditions is met. Is met. Last step. The final tree is used to make predictions. The final tree is used to make the predictions by following the path from root node to leaf node. By following the path from the root node to leaf node. कळलं वर्किंग? आता या वर्किंग प्रमाणे वरचा अल्गोरिदम बघा, वरचं तुमची डायग्राम बघा, जस्टिफाय होते. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठून अजून बघायचे असेल, बट दिस इज द बेस्ट वर्किंग यू कॅन अंडरस्टँड ऑफ डिसिजन ट्री. Sir, हां, so can you repeat the step 3? step 3. It continues splitting until a stopping condition is met. आता आपण आपल्या उद्यापासून एक पाईपलाईन मध्ये एक स्टेप पुढे जाणार. हायपर पॅरामीटर ट्युनिंग शिकणार आपण, मॉडेल ट्युनिंग. अजूनही ह्या वीकमध्ये तर शिकूनच जाऊ. मॉडेल इव्हॅल्युएशन पर्यंत आलो ना आपण, ट्युनिंग राहिलं आणि अजून काय, मग डिप्लॉयमेंट. बट डिप्लॉयमेंट नंतर. चलो, समजलं? कोण एक्सप्लेन करेल रे आता याच्याप्रमाणे? काय म्हणताय त्या स्टेप्स? नाही समजलं का? पहिली स्टेप काय? ठीक आहे. नाव पहिलं नोट बघा, त्याच्यातले बेस्ट फीचर्स कुठले होते आता या ठिकाणी? 2. कुठलं? एक्सरसाइज अँड लॉट्स ऑफ जंक फूड. ठीक आहे, बघा. ॲट ईच नोट द अल्गोरिदम सिलेक्ट्स द बेस्ट फीचर. करेक्ट. सेकंड पॉईंट, स्प्लिट्स पॉईंट्स दॅट पार्टिशन्स वन डेटा टू रिड्यूस इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी अजून तुम्हाला नाही समजणार. मग ते काय करतं, या स्टेपमध्ये हा जो स्प्लिटिंग आहे, लाईक त्याच्यामध्ये जे गिनी इम्प्युरिटीज आहेत, जे नॉईज आलेला आहे. नॉईज म्हणजे काय? करेक्ट, अनवॉन्टेड डेटा जो तुमच्या ह्याच्यात असतो. ठीक आहे, त्याला रिमूव्ह करून अगेन गेटिंग द बेस्ट फिट, म्हणजे बेस्ट स्प्लिट आणि एक डिसिजनपर्यंत. ठीक आहे, एक ट्री फक्त पहिला जो अल्गोरिदम आहे, पहिला अल्गोरिदम जेव्हा इनिशिएट होतो, याचं म्हणणं आहे वर्किंग प्रमाणे पहिले तो एक ट्री बनवून ठेवतो. कळलं का? आपण त्याला टार्गेट दिला, त्याला फीचर्स दिले, त्या फीचर्स प्रमाणे तो एक ट्री पहिले काय आहे बनवून ठेवून दो. ठीक आहे, ते बनवल्यानंतर द फायनल ट्री इज यूज टू मेक प्रेडिक्शन्स बाय फॉलोइंग द पाथ फ्रॉम रूट टू लीफ. एकदा ट्री बनवून ठेवल्यानंतर काही पण तुम्ही इनपुट द्या, त्याच ट्री थ्रू जाणार अँड इट विल गिव्ह अस द रिझल्ट्स. ठीक आहे, बघू आपण. काम करतो मी आता, मी याला तर नाही हलवू शकत. सर, एक डाऊट होता. ते आपण तुम्ही स्टेप 1 मध्ये बोलला
ते स्प्लिट करतं बेस्ट फीचर्सच्या बेसिसवर. तर जे आपलं एक्झाम्पल होतं लॉट्स ऑफ जंक फूड आणि एक्सरसाइज, तर ते फीचर्स आहेत का? हो. आणि ते म्हणजे पहिलेच आपण देतोस का, कसं असतं ते? आपण नाही देत पहिले ते, थांबा दाखवतो. काय म्हणणं आहे याचं? ठीक आहे. काय म्हणतंय हे? द डिसेंट्री आर मॉडेल्स दॅट बेस्ड ऑन कंडिशन्स लाईक फ्लो चार्ट टू मेक प्रेडिक्शन्स. फ्लो चार्ट आपण आत्ता बघितला, करेक्ट? दे कॅन बी यूज्ड बोथ फॉर ॲडव्हान्टेजेस काय? कळलं का बरं बेटर आहे मग लॉजिस्टिक रिग्रेशन आणि लिनियर रिग्रेशनपेक्षा? हे आन्सर लिहा. कधी पण आहे ना इंटरव्ह्यूमध्ये ट्राय करा आन्सर करायच्या अशा पॉईंट्समध्ये. मोठं वाटतं, तुम्ही जास्त येत आहे तुम्हाला असं वाटतं. ठीक आहे. त्यांनी जर विचारलं व्हाय डिड यू यूज लॉजिस्टिक रिग्रेशन डिसिजन ट्री रादर दॅन यूजिंग लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे. सर फर्स्टली असं म्हणजे करताना सर देर आर 3 मेजर पॉईंट्स बिकॉज ऑफ विच आय यूज्ड दिस डिसिजन ट्री रॅदर दॅन लॉजिस्टिक रिग्रेशन. पडला का फरक लगेच? तुम्ही 3 मेजर पॉईंट सांगताय. ठीक आहे. इट्स इझिली हँडल्स न्यूमरिकल अँड कॅटेगोरिकल डेटा. सो वी वुड लाईक सेकंडली दॅट्स वाय इट वुड रिक्वायर लेस डेटा प्री प्रोसेसिंग विच वुड increase the time of productivity, correct? So easy to interpret and understand. ठीक आहे. असे पॉईंट्स देऊ शकता. सो इथे एक डिसिजन ट्री क्लासिफायर घेतलं आहे. ओके. याचे ठीक आहे. SK लर्न हा घेता कसा? SK लर्न डॉट ट्री इम्पोर्ट. काय झालं? आणि रिग्रेसर. कळलं कसं इम्पोर्ट करणार? लिनियर आणि लॉजिस्टिक कसं करायचं? ठीक आहे. इथे आता डेटा काय आहे आपला? काय एज घेतोय. एज आहे, सॅलरी आहे आणि
बाय प्रोडक्ट म्हणजे फायनल म्हणजे लेबल डेटा आहे, करेक्ट ना. 0.10 हे बघा, जेव्हा अनलेबल डेटा असतो ना, समजून घ्या अनलेबल डेटा म्हणजे ही कॉलमच नसते, कळलं का. तुम्हाला याच्यावरनं पॅटर्न्स वगैरे काढावं लागतात. ठीक आहे, चलो. त्याच्यातला टार्गेट कॉलम कुठली, बाय प्रोडक्ट आली बरोबर. एक्स अँड वाय हे तुम्हाला लागणारच आहे, समजलं का. यू आर गोइंग टू नीड इट बाय एनी हाव. ठीक आहे. पिक्चर्स स्टुडिओमध्ये काय हम्म? स्टुडिओमध्ये पिक्चर्स काय होतं एक्सक्यूटिव्ह डबल स्टुडिओमध्ये कोणते कोणते हे फीचर्स ना, मग सगळे ठेवायचे असतात ना आपल्याला एका वेळेस. 2D मध्येच घेणार ना, 3D कसे घेणार. 1D ॲरे म्हणतोस का तू, बरोबर ना. माइंड एकच असतं. इथे अरे नंपाय मध्ये केलंय ना आपण हे. 2D ॲरे काढून दाखव मला. त्याच्या खाली 1D ॲरे काढ. लक्षात आहे का. NP डॉट ॲरे स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट मग एक व्हॅल्यू. मग 2D ला 2 ब्रॅकेट्स येतील, 3D ला किती 3 येतात. लक्षात आहे का बघू. बरोबर लक्षात आहे. बट इथे आपल्याला फक्त कॉलम्स पाहिजे होते, करेक्ट. रोज तर येऊनच जातील तिथे, रो आणि कॉलम दोन्ही आहे. मग एक एलिमेंट त्याच्यातले एक एलिमिनेट केल्यावर बघ काय उरतं. 1 लाख स्क्रॅच कर. अरे NP डॉट जो 2 डायमेन्शनल ॲरे आहे ना, त्यात तू 2 घेतलेत ना, एकाला क्रॉस कर. आलं का मग. ठीक आहे. कसा म्हणतो रे, build decision tree model equals to decision tree classifier random state equals 0 fit x and y. याच्यात कुठली प्री प्रोसेसिंग वगैरे काहीच केली नाहीये. सिम्पल मॉडेल आहे, मॉडेल बिल्डिंग समजायची फक्त इथे बस. कसा बिल्ड केला, एक व्हेरिएबल मध्ये डिसिजन ट्री क्लासिफायर, ठीक आहे, आणि डिसिजन ट्री मॉडेल फिट एक्स अँड वाय. एक्स अँड वाय म्हणजे कोण, हे दोघं. हे जे आहेत ना इथे हायपर पॅरामीटर्स येतात बरं का. ठीक आहे, इथे नाही आलं बट हां इथे पॅरामीटर्स येतात, ते वेगळे, इथे वेगळे. इथे तुमचे पॅरामीटर्स नाही, हायपर पॅरामीटर्स येतात. त्यालाच आपण ट्यून करतो, हायपर पॅरामीटर्स. हायपर पॅरामीटर्स ट्युनिंग म्हणजे काय, मॅक्स डेप्थ, एन एस्टिमेटर्स म्हणजे काय, किती नंबर ऑफ ट्रीज बनताय. ठीक आहे. नंतर मग रॅन्डम मॅक्स डेप्थ म्हणजे एका ट्रीची डेप्थ किती आहे, किती अजून लिफ्ट नोड तो खाली बनवतोय ते आपण कमी करू शकतो. पर्निंग म्हणजे काय, रिमुव्हिंग अननेसेसरी ब्रांचेस. तर हे सगळे ट्युनिंगचा पार्ट आहे, येईल तिथे. इथे हायपर पॅरामीटर्स येतात. मग आपण हे जे ट्युनिंग जर नीट केली ना, तर अजून रिफाईंड आन्सर येतं, अजून ॲक्युरेसी वाढते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल गाणं कधी कधी बनून जातं, कारण तुम्ही जर बघितलं असेल DJ बघा ना, गाणं व्यवस्थित चालू आहे, ठीक आहे, ते ऐकत असतं, तरी ते काही ना काही चेंजेस करत असतात. का, त्यांना ते मेंटेन ठेवायचं आहे. इथला बेस, तो ट्रेबलचा साऊंड, करेक्ट, एवढं मोठं ते वाजवतं आहे, तर त्यांना ते सगळं मेंटेन ठेवायचं आहे, करेक्ट. तर त्यासाठी ट्युनिंग, त्याने गाणं तर वाजतंच आहे, बट सांगा ते ट्यून केल्यानंतर काय होईल, अजून नीट वाजेल, करेक्ट. कमी जास्त नाही बट ट्यून होईल. ते ट्यून समजताना म्युझिकला, हां, सिम्पल, मोर रिफाईंड. सेम इज ओव्हर हिअर. मॉडेल एकदा बनला, मॉडेल बनल्यानंतर इफ यू ट्यून इट टू अ प्रॉपर, पाणी देऊ का, इफ यू ट्यून इट टू अ प्रॉपर एक्सटेंट, ठीक आहे. आता जसे हाल आहे संदेश,
मी अजून लवकर करणार आहे टाइम. मग झालं. इफ यू ट्यून इट टू अ प्रॉपर एक्सटेंट तुमची ॲक्युरेसी सिग्निफिकंटली वाढते. सो ॲक्युरेसी वाढवण्यासाठी वेन इट कम्स टू डिसिजन ट्री इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स नंतर सगळ्यात मोठा मेजर पार्ट येतो तुमचा कुठला? हायपर पॅरामीटर ट्युनिंग. ठीक आहे, नोट करून लिहून ठेवा. म्हणजे जर इंटरव्ह्यूमध्ये कालपर्यंत आपण काय या क्वेश्चनचं आन्सर काय केलं होतं? हाऊ टू इन्क्रीज मॉडेल्स ॲक्युरेसी ऑफ प्रेडिक्शन काय? गुड स्प्लिट. अजून 4 कितीतरी पॉईंट्स दिले होते मी, लक्षात नाही तुमचे, लगेच विसरले. लिहायला सांगितलं होतं काल. करेक्ट, बरोबर. काय 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 विषय? हां इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स चेक करायचा. आता तुम्ही काय म्हणू शकता? 5वा पॉईंट दुसरा मशीन लर्निंग मॉडेल वापरू शकतो. 6वा पॉईंट हा आज जो केला हायपर पॅरामीटर ट्युनिंग. ही कशी करायची, काय करायची ते आपण उद्या बघणार. बट कळले का तुमचे 6 आन्सर्स? गॅरंटी क्वेश्चन. याच्यापैकी तुम्हाला कशात 6 पैकी तुम्हाला 2 गोष्टीला तर एक्सप्लेन करायला लावतील आणि ह्या 6 गोष्टीवरती तुमचा इंटरव्ह्यू चालेल डेटा सायन्सचा. ठीक आहे. प्रेडिक्शन झाले काय? 22 लेट्स से सॅलरी 30 आहे, सॉरी एज 30, बाईस 30 सॅलरी 50. ओके 49 49च्या पुढे सगळे हेच आहे. लेट्स से आपण 20 बघू ना कुठल्या थ्रेशोल्डला चेंज होतं आहे. 26 सॅलरी 35 डज नॉट बाय. ओके म्हणजे सॅलरी आपण करू 39. ओ शिट, डज नॉट बाय. एज वाढवून पाहू 30. डज नॉट बाय. एज 40. आता बाय असेल करेक्ट, कारण की आहे इथे. ठीक आहे, मला सांगा कोडमध्ये काही डिफरन्स आहे? फक्त आज काय शिकले तुम्ही? वर्किंग, डिसिजन ट्री काय आहे, स्टेप्सची वर्किंग, बस. आणि अजून एक तुमच्या इंटरव्ह्यूमधला एक पॉईंट ॲड झाला. कशी? उद्या अजून एक होईल हायपर पॅरामीटर्स. जसं असं अल्गोरिदम शिकू तसंच अजून एक होईल. आता कुठल्या ठिकाणी कुठला अल्गोरिदम वापरायचा ते पण आपण शिकणार. वेन विल स्टार्ट विथ रँडम फॉरेस्ट. इथे आपण एकच डिसिजन ट्री बनवतो. रँडम फॉरेस्ट सोबत आपण मल्टिपल डिसिजन ट्री सोबत काम करतो. एका वेळेस खूप डिसिजन ट्री घेतो, म्हणून त्याला आपण फॉरेस्ट म्हणतो.
ठीक आहे. त्यानंतर बॅगिंग अँड बुस्टिंग असेंबल लर्निंग सुरू करू आपण थर्सडे फ्रायडेपासून मोस्टली. असं एक प्रश्न डिसिजन आउटलायर्स हँडल करता येतात की आउटलायर्स सेम प्री प्रोसेसिंग दुसरी काहीच नाही आहे. हे बघा रूट नोड काय फर्स्ट नोड दॅट स्प्लिट्स डेटा डिसिजन नोड काय इंटरमिडिएट नोड बेस्ड ऑन फीचर कंडिशन लीफ नोड फायनल आउटपुट ऑफ प्रेडिक्शन हेच लिहून दिलं ना मी करेक्ट. गिनी अँड इम्प्युरिटी क्रायटेरिया फॉर मेजरिंग इम्प्युरिटीज. ठीक आहे. हे अनसुपरवाइज इथे कसं काय आलं काय माहिती. मग याचा डेटा हे बघा याचा डेटा अनसुपरवाइजचा अनलेबल्ड डेटा असा असतो. कळलं का. अनसुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम क्लस्टर्स तुम्हाला फाइंड करायचे असतात. एल्बो मेथड आहे. ऐकली का एल्बो मेथड. असं मी फाईल पाठवतो पूर्ण नाही फक्त डिसिजन ट्रीजची. ठीक आहे. काहीच करू नका आज फक्त ते वर्किंग समजून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट जसा तो इमेज होती तशी तुमची एक इमेज बनवा. कार सोल्ड येस ऑर नो काय क्रायटेरिया बनतील कसं प्रेडिक्शन मिळेल. ठीक आहे. फक्त इमेज बनवा आज तेवढंच करा आणि डिसिजन ट्री हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. एक काम करायचं एक्स्ट्रा हा तुमचा होमवर्क लक्षात घ्या. हा तुमचा काय आहे डिसिजन ट्री क्लासिफायर आहे ना. क्लासिफिकेशनसाठी मॅट्रिक्स कुठला आहे इव्हॅल्युएशन ॲक्युरेसी प्रेसिशन रिकॉल F1 स्कोर चौघी काढून बघा. सेम डेटा घ्या याच्यावर लॉजिस्टिक रिग्रेशन काम करा त्याचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काढून बघा. होमवर्क कळला काय होमवर्क आहे वर्किंग याच्यासाठी इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स सेम डेटा घेऊन लॉजिस्टिक रिग्रेशनवर कारण क्लासिफिकेशन आहे ना लॉजिस्टिक रिग्रेशन करून बघा त्याचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स बघा इफ देर इज अ चेंज. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं पण शिकवलं आहे मी कॅल्क्युलेट करून बघितलं होतं आपण. बघा इफ देर इज अ चेंज दोघांमध्ये. थर्ड थिंग काय सांगितली मी विसरलो. येस इमेज 2 ते 3 असे तुमचे डायग्राम्स बनवा आणि तुमच्या शब्दात वर्किंग शिकून घ्या आणि ट्राय टू एक्सप्लेन इट टू युअर सेल्फ किंवा प्रयत्न करा की तुम्ही इंटरव्ह्यूअरला सांगताय. संपला विषय. किंवा जेमिनायचा माईक चालू करा त्याला एक्सप्लेन करा करेक्ट मी इफ आय एम रॉंग. समजलं बस. उद्या आपण हायपर पॅरामीटर ट्युनिंग मग याचा एक प्रोजेक्ट करू डिसिजन ट्रीचा. ठीक आहे. समजलं. स्टार्ट रायटिंग युअर अटेंडन्स अँड कॅन लीव फॉर द डे. सर लेक्चर अपलोड करा ना तुझं. हो करतो थोडं 31 मार्चमुळे थोडं मी बिझी आहे. होईल मी ह्या वीकनंतर फ्री होईल करतो मी अपलोड. आजच आहे ना 31. ठीक आहे. ऑनलाईन यू कॅन लीव. थँक्यू. थँक्स अ लॉट.